हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आता सकाळच्या 11:30 झालेले होते आणि आता आम्ही बाहेर निघालो होतो। तुम्हाला गाडीवर दिसतच असेल तर कुठे निघालो होतो तर मिस्टरांच्या आत्ते बहिणीची म्हणजे माझ्या फुई सासूंच्या मुलीची हळद होती, तर तिकडे चाललेलो होतो। आणि ते ना थोडे मळ्यामध्ये राहिला आणि घरापासून जवळच आहे, 2-1 किलोमीटर असेल। तर या आहे आत्ते बहीण म्हणजे माझ्या ननंदबाई, तर छान दिसत होत्या। नवरी आहे आणि ही नवरीची बहीण आहे लहानी। तर तुम्हाला या येल्लो साडी म्हणजे आंबा कलरची साडी घातलेल्या दिसत आहेत ना, तर त्या अंकिता वहिनींच्या मोठ्या आत्या आहेत आणि त्या रिलेशननी माझी मावशी पण लागते आणि ती त्यांच्या सुनबाई आहेत। तर त्या मस्त त्यांच्या केसांना गजरा माळत होत्यात, तर खूप छान दिसत होता त्यांना गजरा। तर मावशी मला विचारत पण होती, अरे छान दिसते, छान दिसतंय। नाही नाही, तरी या ना नवरीची आई म्हणजे माझ्या फुई सासू आहेत, तर छान दिसत होत्या त्या पण। ह्या आमच्या आत्या आहे, ह्या पण आत्या आहे आणि ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहे जाऊबाई आहे, ह्या पण माझ्या जाऊबाई आहेत। इकडे सगळे साक्षीची मम्मी, काकू, अरुणाताई आणि सर्व आलेले होते। आणि अंशू बघा ना, तिला खूप तहान लागली होती तर पाणी पित होती मस्त। आणि आता इकडे हळद पण आलेली होती, तर मस्त हळद घेऊन सगळे आलेले होते पाहुणे। आणि ऊन खूप असल्यामुळे ना खूप असं दमट वातावरण होतं, गरम पण खूप होत होतं। नवरीला आहे ना आता इकडे आंघोळ घालण्यासाठी ना तयारी झालेली होती, तर नवरीची बहीण आता नवरीला घेऊन येणं फेरे मारणार होती। तर तुम्ही बघू शकता ते मस्त फेरे घालत होते आता आणि फोटोशूट चालू होतं नवरीचं, तर खूप छान दिसत होती नवरी। आई आणि दादा पण गेलेले होते नवरीला आंघोळ घालण्यासाठी, तर आईने दादांनी पण नवरीला मस्त आंघोळ घातली आणि त्यांचं पण फोटो काढत होते। तर नवरीला आहे ना 3 बहिणी आहे आणि नवरी धरून 4 जणी आहेत त्या, आणि नवरीला 2 भाऊ आहेत, तर एका भावाचं लग्न झालेलं आहे आणि एकाचं बाकी आहे। तरी आहे ना माझ्या 3 नंबरच्या फुई सासू। नवरीला आहे ना हळद लावण्यासाठी नवरीची आई आली आणि आत्यांना खूपच भरून आलं होतं, तर दोघी पण खूप रडायला लागल्या। तर कारण की मुलगी सासरी जाती म्हटल्यावर कोणाला पण रडायला येणार, आणि आत्यांची ही शेवट नंबरची मुलगी होती, त्यामुळे ही कशी आत्यांच्या कायम जवळ राहिली ना, त्यामुळे आत्यांना पण खूप भरून आलं होतं। ही ना आत्याची सून आहेत, तर खूप छान आहे तिचा पण स्वभाव। ताई पण आल्या होत्या, भाऊ पण आहे, निघाले का आता चला। तर आम्ही ना आता निघालेलो होतो, तर माझ्या नाकावर तुम्हाला कुंकू पडलेलं दिसत असेल तर ते माझ्याजवळ ना पाहायला गेलं नव्हतं, तर ते तसंच राहिलं। तर मिस्टरांना मी म्हणत होते काहीतरी थंड घेऊ, खूप ऊन झालंय, तर ते म्हणत होते काही थंड बिंड काही घ्यायचं नाही, घरी जायचं अशी चेष्टा चालू होती त्यांची। तर खूप आवाज येत होता ना वाऱ्याचा, तर त्यामुळे म्यूट केलेलं आहे। तर बघा आम्ही पुढे कुठे गेलो, तर ते यांना चेष्टा करायची सवय आहे, पण मला माहीत होतं तर ते काहीतरी खायला घेऊनच जातील असं। तर मी त्यांना बोलत होती की मला रसबीज काहीतरी प्यायचं, कारण की उन्हाने ना खूप कोरड पडली
आणि तिथे काही आम्ही जेवलो नाही, कारण की जेवायला खूप छान होतं, पण उन्हामुळे जेवायलाच गेलं नाही. त्यामुळे मग आम्ही थंड घ्यायला गेलो ना. मला रस घ्यायचा होता, पण मिस्टरांनी ना रस न घेता आहे ना मस्त आईस्क्रीम लस्सी मागवली. तर आता आम्ही इथे बसलेलो होतो, सावली पण होती आणि छान वाटलं. लस्सी तर खूपच छान होती. तर अंशूनी पण घेतली. अंशू लस्सी घ्यायची का बरं घ्यायची? घेऊ का तुला बाळा? तर घरी ना दुपारी पाहुणे पण आलेले होते. तर हे ना नाशिकवरून आलेले होते. तर त्यांना आहे ना उपवासाचे पदार्थ घ्यायचे होते, त्यासाठी ते आलेले होते. तर सबस्क्रायबर आहेत, ते सर्व व्हिडिओ बघतात. तर खूप छान वाटलं त्यांना भेटून. आणि आता इकडे ना आपल्या अंशूचा मस्त डान्स चालू होता संध्याकाळच्या वेळेस. तर तुम्ही बघू शकता, तिला नाचण्याची ना खूप आवड आहे. आरुष आणि शिवचं तर काहीतरी वेगळंच चालू असतं. तर त्या दोघांचं ना डान्स करायचंच काम चालू होतं. पण मुलं म्हटले की कसे असतात माहिती ना सगळ्यांनाच. तर अंशूला ना डान्सची खूप आवड आहे. तर ती टी व्हीवर बघून ना मस्त नाचत असते. तर गाण्यांचा आवाज घेतलेला नाही आहे, कारण की कॉपीराईट येऊ शकतो त्यामुळे. तर तिचं मस्तपैकी नाचायचं काम चाललेलं होतं. तर खूप छान नाचते अंशू, तिला शिकवावं पण नाही लागत. ती टी व्हीवर मोबाईलमध्ये बघूनच मस्त डान्स करत असते. तर आता ना मी गावात आलेली आहे मम्मीसोबत. मम्मी, पप्पा, करण भाऊ, समूह, संस्कृती सगळे आलेले होते. तर समूह, संस्कृती आणि कार्तिकीला आहे ना लग्नासाठी ड्रेस घ्यायचा आहे. तर आहे ना वहिनींच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे, तर त्यासाठी त्यांना ड्रेस घ्यायचे होते. तर वहिनींचा मला कॉल आला की दीदी तुम्ही तिथं जवळच आहे, तर तुम्ही जा, मला यायला काही जमणार नाही. तर तुम्ही मस्तपैकी त्यांना तुमच्या चॉईसने छान ड्रेस घेऊन द्या. तर मी गेली होती. मग मला भाऊचा फोन आला इथे आल्यावर की येते का. तर मी गेली. मग तर खूप छान छान ड्रेस होते. तर ते ना प्रत्येक वेळेस माझ्या चॉईसने कपडे घेतात. हा ड्रेस आहे ना करण भाऊला खूप आवडलेला होता, पण मला काही आवडलेला नव्हता, त्यामुळे मी काही त्याला घेऊन दिला नाही. आणि हा एक ड्रेस आम्ही घेतलेला आहे. तर कसा दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझी चॉईस आहे. तर अजून 1-2 घेतलेले आहे, पण ते काही व्हिडिओ काढायचा लक्षात राहिला नाही माझ्या. आणि तो व्हाईट ड्रेस मला कार्तिकीसाठी. तुला काय घ्यायचंय? टोपी? अरे घे ना काहीतरी. हा चल घे. इथं पण छोट्या मुलांचं आहे, आपल्याला मोठ्या याच्यात जावं लागेल. पेमेंट झाल्यावर. अजून नाही ना. तर हा एक ड्रेस आहे ना आम्ही कार्तिकीसाठी घेतलेला होता. तर याची प्राईस आहे ना 1800 रुपये आहेत. तर खूप छान दिसत होता कार्तिकीला, कारण की ती गोरी ना त्यामुळे तिला तो कलर खूपच सूट झाला.
तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.